अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतात अनेक उद्योगांना बसलाय. आपण आता मंचर येथील आकाश डेअरीमध्ये आलोय आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय खरं तर दूध जे आहे ते या ठिकाणी पॅकिंग होतंय आणि दूध पॅकिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, जे प्लास्टिक वापरलं जातं, या प्लास्टिकचे दर हे या युद्धामुळे वाढलेत. त्यामुळं दूध डेअरी व्यावसायिक हे आता अडचणीत आलेले पाहायला मिळत आहेत. खरं तर युद्धजन्य परिस्थिती आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक गोष्टींची निर्यात आणि आयात थांबली आहे आणि त्याचा मोठा फटका या ठिकाणी दूध डेअरी व्यवसायाला बसलेला पाहायला मिळतोय. आपल्यासोबत आहेत दूध डेअरी व्यावसायिक. काय सांगाल? खरं तर युद्ध सुरू आहे, त्यामुळे प्लास्टिकची जी आवक आहे ती कमी झाली आहे आणि प्लास्टिकचे दर वाढलेत. त्याचा तुमच्या व्यवसायावरती काय परिणाम? खऱ्या अर्थानं युद्धजन्य परिस्थितीचा दुग्ध व्यवसायावर सगळ्यात मोठा परिणाम झालेला आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला दुग्ध व्यवसाय असा आहे तो जीवनावश्यक वस्तूमध्ये येतो आणि रोज लागणार आहे. तो बंद ठेवता येत नाही, साठा करून ठेवता येत नाही. लोकांना रोज मार्केटमध्ये नफा तोटा याचा विचार न करता रोज लोकांना ती सेवा द्यायला लागते. आणि ज्या प्रमाणामध्ये आजला खऱ्या अर्थानं रॉ मटेरियल जे पॅकिंग आपण करतो तर रॉ मटेरियल येतं जे आखाती देशांमधनं येतं आणि त्या देशामध्ये युद्ध चालू असल्यामुळे आता सप्लाय येत नाही आहे. जो येतो त्याचे रेट वाढलेले आहे. तर आमचे प्रति लिटर 1.25 ते 1.5 रुपया हे पॅकिंगचे रेट वाढलेले आहेत आणि ते थोडे रेट मार्केटमधनं वाढलेले नाहीत, विक्रीचे रेट वाढलेले नाहीत. त्याच्यानंतर आपण पाहतो की हे मटेरियल खरेदी करताना आम्हाला पूर्वी 15 दिवस ते 1 महिना क्रेडिट मिळायचं, पण आता आम्हाला 1 महिन्याचे पहिले पैसे टाकायला लागतात. त्यामुळे आमच्या व्यावसायिकांचे करोडो रुपये ॲडव्हान्समध्ये द्यायला लागलेले आहेत. पॉलिथिनमध्ये, PP बॉटलमध्ये जे मटेरियल पॅक करायचं त्याच्याकरता ॲडव्हान्समध्ये करोडो रुपये लोकांना द्यायला लागलेत किंवा आम्हाला 1 महिन्याचं मटेरियल आमच्यासाठी घेऊन ठेवा. त्याच्यामुळं भांडवली गुंतवणूक पण वाढली, नफ्याचं प्रमाण कमी झालं, डिझेल पेट्रोलचे रेट वाढले. त्याच्यामुळं दूध खरेदी जे करतो आपण ते टँकरने येतं त्याचे रेट वाढलेत. दूध मार्केटमध्ये सप्लाय करतो त्याचे रेट ट्रान्सपोर्टचे वाढलेले आहेत. असं सगळेच भाववाढ झाल्यामुळं खऱ्या अर्थानं दूध धंदा ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडचणीमध्ये आलेला आहे. खरं तर युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. जी दुग्धजन्य पदार्थाची निर्यात आहे ती निर्यात कुठे थांबली आहे. त्याचा परिणाम किती आता दूध डेअरी व्यवसायांना सहन करावा लागतोय? निर्यात जी थांबली खऱ्या अर्थानं व्यावसायिक किंवा उद्योजकांना जेवढा तोटा होतोय तेवढा शेतकऱ्यांच्या याच्यावरती पण याचा परिणाम होतो. आपण पाहिलं तर आजला बाहेर जेवढं दूध जात होतं, दुग्धजन्य पदार्थ जात होते ते पूर्ण जायचे बंद झाले आणि त्याचा साठा करून ठेवायची वेळ प्रत्येक उद्योजकावरती आज आली. प्रत्येक फॅक्टरीला जे गोडाऊनमध्ये जागा नाही एवढे आजला खऱ्या अर्थानं ते साठवणूक करून ठेवायला लागते आणि साठवणूक करून ठेवूनही त्याच्यावरती भांडवली गुंतवणूक करायला लागते. समोर शेतकऱ्यांना पेमेंट द्यायला लागतं, मार्केटमध्ये खेळतं भांडवल लागतंय. ही मोठी अडचण या ठिकाणी तयार झालेली आहे. कारण खऱ्या अर्थानं दूध धंदा अगोदरच अडचणीत होता. युद्धजन्य परिस्थितीच्या अगोदरही फार प्रॉफिटमध्ये होता असं काही नाही, कारण मार्केटमध्ये खरेदीचे दर दुधाचे अगोदरच वाढलेले होते. 7 ते 8 रुपये रेट वाढलेले होते आणि विक्रीचे रेट 3 ते 4 रुपयांनी वाढलेले होते. त्यामुळे सुरुवातीचा धंदाही फार फायदेशीर नव्हता आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे अजूनच अडचणीत आलेला धंदा आहे खऱ्या अर्थानं. खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीमुळे प्लास्टिकचे दर वाढलेत आणि त्यामुळे जी दूध पॅकिंग करायला प्लास्टिक लागते त्याचे दर वाढल्यामुळे हे दूध डेअरी व्यावसायिक अडचण आले होते. अशातच आता दुग्धजन्य पदार्थाची निर्याती थांबली आहे. त्यामुळे हे जे उत्पादित माल आहे दूध डेअऱ्यांमधला ह्या मालाचा साठा होतोय आणि याचा अतिरिक्त लोड कुठेतरी ह्या व्यावसायिकांवरती पडताना पाहायला मिळतोय. त्यातच प्लास्टिकचे रेट वाढल्यामुळे आणि दुग्धजन्य पदार्थाची निर्यात होत नसल्यामुळे हा संपूर्ण जो फटका आहे हा दूध डेअरी व्यावसायिकांबरोबरच आगामी काळात शेतकऱ्यांना सुद्धा बसलेला पाहायला मिळणार आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे.